6 वर्षांनी मोठे आहेत आणि आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचे आजचे वय 12 वर्ष आहे. तर मुलीच्या जन्माच्या वेळी विचारला. बारकाईने शब्द लक्षात ठेवायचा, जन्माच्या वेळीचं. आजचं नाही विचारलं, जन्माच्या वेळीचं वय. कोणाचं विचारलं? मुलीच्या वडिलाचं वय जन्माच्या. वडील आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे. वडील इथे 6 वर्षांनी आईपेक्षा मोठे म्हणजे वडील बरोबर आई अधिक 6 वर्ष समीकरण पहिलं. दुसरं, आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. आई जी आहे ना, मुलीच्या वयाच्या, मुलगी जी आहे तिच्या वयाच्या तिप्पटच्या तिप्पट आई आहे. मुलीच्या वयाच्या तिप्पट आई. आणि मुलीचं आजचं वय काय दिलं रे? 12. मुलगी आता 12 वर्षाची झाली. आजचं वय आहे. हे सगळे समीकरण आजच्या बाबतीत आहे. टोटल सगळं जे बोलायला लागलो ते मी आजच्या बाबतीत बोलायला. 12 मुलगी आहे, इथे 12 टाका. 12 36 वर्षाची आई झाली. आता आईचं वय सापडल्यावर मुलीवरून आई काढली, आईवरून वडील काढा. आई किती वर्षाची? 36. 36 आणि 6 42 वडील सापडले. पण हे सगळं कधीच आहे रे बाळांनो? हे सगळं आहे ते आज म्हणलं आहे. आज, ठीक आहे. हे सगळे समीकरण आज म्हणले. त्याने विचारलं जन्माच्या वेळी वडिलाचं वय. आज जर मुलगी 12 वर्षाची आहे आणि वडील 42 वर्षाचे आहे, तर 12 वर्षापूर्वी मुलीचं वय 0 होईल आणि 12 वर्षापूर्वी वडिलाचं वय काय होईल? भाऊ, वडील बरोबर मुलीच्या जन्मा वेळी वडिलाचे वय 42 वजा किती? 12. किती झाले? 42 वजा 12 0. तर 30 वर्ष असेल. काय आपलं उत्तर आपल्याला 30 वर्ष. कळतंय सर्वांना?